महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेच महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री आहेत. म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री आहेत आणि अमित शहा हे केंद्राचे गृहमंत्री आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता खालीलपैकी कोण आहे? तर बघा मित्रांनो, याचा आन्सर आहे हर्षवर्धन सदगीर. 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता हर्षवर्धन सदगीर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? तर याचा आन्सर आहे केरळ. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य केरळ बनले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो पालघर जिल्ह्यामध्ये. अर्नाळा सागरी किल्ला पालघर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर बघा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. सर्वांनाच माहित आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. बोली नाही, इथे काय पाहिजे? बारडोली. बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? तर बघा मित्रांनो, बारडोली सत्याग्रहाचा नेता होता सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे नेते होते. बारडोली सत्याग्रहामध्येच सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी मिळाली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र कोणत्या नदीचे आहे? तर बघा, याचा आन्सर आहे गोदावरी. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र गोदावरी नदीचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद यांची चुकीची जोडी ओळखा. तर बघा, मोरो त्रिंबक पिंगळे हे प्रधान होते, बरोबर आहे. सेनापती कोण होते? हंबीरराव मोहिते सेनापती होते. सचिव कोण होते? अण्णाजी दत्त. अण्णाजी दत्त सचिव होते. निराजी रावजी सुमंत होते का? नाही. तर निराजी राव कोण होते? न्यायाधीश. निराजी रावजी कोण होते? न्यायाधीश. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा शेवटचा गव्हर्नर व पहिला व्हाईसरॉय. भारताचा शेवटचा गव्हर्नर व पहिला व्हाईसरॉय याचे नाव काय आहे? तर बघा, याचा आन्सर आहे लॉर्ड कॅनिंग. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय याचे नाव आहे लॉर्ड कॅनिंग. 1857चा उठाव लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात झाला. त्यानंतरच राणीचा जाहीरनामा आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे काँग्रेसने 1948 साली भाषावार प्रांत रचनेकरिता JVP समिती नेमली होती. खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? तर बघा, याचा आन्सर आहे वल्लभभाई पटेल होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते, पट्टाभी सीतारामय्या सुद्धा होत्या. तर कोण नव्हते? SM जोशी. काँग्रेसने 1948 साली भाषावार प्रांत रचनेकरिता JVP समिती नेमली होती. त्यामध्ये SM जोशी हे सदस्य नव्हते. नेक्स्ट क्वेश्चन आहे अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती? तर बघा, याचा आन्सर आहे अप्सरा. अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी आहे अप्सरा. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी अतिशय विनाशकारी असतात? तर बघा, याचा आन्सर आहे भूपृष्ठ भूकंप लहरी. भूपृष्ठ भूकंप लहरी या अतिशय विनाशकारी असतात. भूपृष्ठ भूकंप लहरी अतिशय विनाशकारी असतात. कारण की भूपृष्ठावरच आपण बिल्डिंग इमारत जे काही बांधकाम असते ते भूपृष्ठावर केलेलं असते. त्यामुळे भूपृष्ठावर आलेली भूकंप लहर अतिशय धोकादायक असते. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात आणि शेवटी कोणत्या रेखावृत्तावर होतो? तर याचा आन्सर आहे 180 डिग्री. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात आणि शेवटही
नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असे कोणास म्हणतात? तर बघा, संत नामदेव महाराजांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असे मानतात. संत नामदेव महाराजांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असे मानतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, निवडणूक आयोगाची नेमणूक कोण करतात? तर बघा, निवडणूक आयोगांची नेमणूक राष्ट्रपती करतात. निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. आणि सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार हे सध्याचे निवडणूक आयुक्त आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वयोगटातील लोकांचा समावेश कार्यक्षम लोकसंख्येत होतो. तर बघा, हा 59 पाहिजे, 59 किती पाहिजे? 59. ठीक आहे, 51 झाला. तर बघा, 15 ते 59 वयोगटातील लोकांचा समावेश कार्यक्षम लोकसंख्येत होतो. किती? 15 ते 59. नेक्स्ट क्वेश्चन आहे, किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे रिकामी जागा होय. तर काय होते? भूखंड मंच. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात खोल गर्ता पॅसिफिक महासागरातील गर्ता होय. तर जगातील सर्वात खोल गर्ता कोणता आहे? तर बघा, जगातील सर्वात खोल गर्ता आहे मरियाना गर्ता. मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता आहे. आणि मरियाना गर्ता कुठे आहे? पॅसिफिक महासागरात. लक्षात ठेवा, जगातील सर्वात खोल गर्ता कुठे आहे? पॅसिफिक महासागरात. आणि त्याचे नाव काय? मरियाना. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचे आन्सर आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखटकर. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखटकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हत्ती रोग. काय विचारलं? हत्तीपाय. या रोगाचा प्रसार कोणत्या डासाची मादी चावल्यामुळे होते? तर बघा मित्रांनो, क्युलेक्स नावाच्या डासाच्या मादी चावल्यामुळे हत्तीपायाचा रोग होतो. एनाफिलिस नावाचे डास चावल्यामुळे काय होते? तर ते होतो मलेरिया. एनाफिलिस मुळे काय होतो? हिवताप, मलेरिया. एडिस इजिप्टी मुळे काय होतो? डेंग्यू आणि चिकनगुनिया. एडिस इजिप्टी मुळे काय होतो? डेंग्यू आणि चिकनगुनिया. एनाफिलिस मुळे काय होतो? मलेरिया आणि हिवताप. क्युलेक्स मुळे काय होते? हत्तीपाय. लक्षात ठेवा, वारंवार परीक्षेत विचारले जातात. जागतिक मधुमेह दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर याचा आन्सर आहे 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो. आणि भारतात 14 नोव्हेंबर हा दिवस काय म्हणून साजरा करतात? कोणाच्या जयंतीनिमित्त असते? कमेंट करा. कॅन्सर सारख्या आजारावर वैद्यकीय उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याच्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग होतो? तर बघा, याचा आन्सर आहे कोबाल्ट 60. कोबाल्ट 60. कॅन्सर सारख्या आजारावर वैद्यकीय उपचारामध्ये कोबाल्ट 60 मूलद्रव्याच्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम करतात. तर पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम कोण करतात? तर त्याला म्हणतात तंतुकणिका. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. तंतुकणिकेला पेशीचे ऊर्जा स्थान म्हणतात. पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम कोण करतात? तंतुकणिका. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणाच्या प्रयत्नाने गिरणी कामगारांना आठवड्यातून एक दिवस रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला? तर याचा आन्सर आहे एन.एम. लोखंडे. एन.एम. लोखंडे यांच्या प्रयत्नाने गिरणी कामगारांना आठवड्यातून एक दिवस रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. नारायण मेघाजी लोखंडे. एन.एम. लोखंडे म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हॉर्मुजची सामुद्रधुनी ही या दोन आखातांना जोडते. तर बघा, हॉर्मुजची सामुद्रधुनी इराणचे आखात आणि ओमानचे आखात. ते इराणचे आखात आणि ओमानचे आखात कुठे आहे? कुठेच नाही. तर एक लक्षात ठेवा, इथे ओमानचे आखात आहेत. इराणचे जुने नाव काय होते? पर्शियन. इराणचे जुने नाव काय होते? पर्शिया. तर काय ना, हॉर्मुजची सामुद्रधुनी पर्शियन आखात व ओमानचे आखात या दोन आखातांना जोडते.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच भारताच्या पंतप्रधान यांनी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पीएम मित्र पार्कच्या पायाचा शुभारंभ केला? तर याचा आन्सर आहे अमरावतीमध्ये. नुकतेच भारताच्या पंतप्रधान यांनी महाराष्ट्रातील अमरावती भागात पीएम मित्र पार्क, अमरावतीमध्ये पीएम मित्र पार्कचा शुभारंभ केला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पीएम विश्वकर्मा योजना कोणासाठी सुरू करण्यात आली आहे? तर याचा आन्सर आहे पारंपरिक कारागीर व हस्तकला कामगार. पीएम विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कारागीर व हस्तकला कामगार यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताने अलीकडेच ग्लोबल बायोफ्युअल अलायन्स कोणत्या कार्यक्रमात सुरू केला? तर याचा आन्सर आहे G20 समिट मध्ये. भारताने अलीकडेच ग्लोबल बायोफ्युअल अलायन्स G20 समिट या कार्यक्रमात सुरू केला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट कधीचा आहे? लक्षात ठेवा 2023 विचारलं जाईल. डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट कधीचा आहे? तर तो आहे 2023चा. मुख्य आणि हा कशात संबंधित आहे? तर हा आहे नागरिकांच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण. नागरिकांच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण करण्याकरता डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023चा कायदा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वंदे भारत काय पाहिजे इथे? वंदे भारत. वंदे भारत कशा संबंधित आहे? ट्रेनची. एचं काय येणार? एक. एला एक. भारतमाला कशा संबंधित आहे? भारतमाला आहे महामार्गाशी संबंधित. बीला काय येणार? 3. बीला 3. आणि इथे काय पाहिजे? सागरमाला. सागरमाला कशा संबंधित आहे? बंदर विकास. तर सीला काय येते? 2. सीला 2. आणि उडान काय? बघा नावातच उडान आहे, तर काय येणार? हवाई सेवासाठी. लक्षात ठेवा कसं आहे, उडान हवाई सेवा. वंदे भारत ट्रेन. भारतमाला कशा संबंधित आहे? महामार्ग. आणि सागरमाला बनलं म्हणजे सागरात काय बांधलं जाते? बंदर विकास. तर काय येणार याचा आन्सर? ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने 2025च्या जगातील आनंदी देशाच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला? तर बघा दरवर्षी फिनलँडच नंबर 1 मध्ये असतो. हे 1-2 देशच पहिल्या क्रमांकाला असतात. फिनलँड देशाने 2025च्या जगातील आनंदी देशाच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्या 2 पदांचा सहसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. बघा रस्ता, पथ. तर सूर्यासाठी काय येतं? सूर्य. हिमांशू म्हणजे काय असते? चंद्र. हिमांशू म्हणजे चंद्र, हा येणार नाही. भूप म्हणजे नाही, भूप म्हणजे जमीन. भानू म्हणजे सूर्य. सूर्यासाठी कोणता शब्द आहे? पुन्हा एक सविता. ऑप्शन 4 सविता होतं. सविता म्हणजे सूर्य, भानू म्हणजे सूर्य. सूर्यासाठी काय येणार? भानू आणि सविता. ठीक आहे. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहेत. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा लेक्चर कुठल्या जिल्ह्यातून बघतात.